नमस्कार. वाल्मिकी ऋषींचे पूर्वाश्रमीचे नाव रत्नाकर असे होते. रत्नाकर हा अरण्यात येणाऱ्या वाटसरूंच्या वाटमारा करीत असे. एकदा त्याला नारद मुनी भेटले व त्यांनी नारद मुनींना लुटण्याचा निश्चय केला. नारद मुनी त्याला म्हणाले की तुला देण्यासारखे माझ्याजवळ काहीही नाही. माझ्याकडे आहे ते केवळ ही वीणा आणि नारायण नारायण असे हे नाम. त्यामुळे तुझ्या कुटुंबाची उपजीविका भागणार नाही, परंतु हो, त्यामुळे तुझे जीवनाचे कल्याण मात्र होईल. ते नारद मुनींना म्हणतात की तू हे सर्व पाप करतोस व तू हे पाप ज्यांच्यासाठी करतोस ते या पापात तुझे भागीदार आहेत का, त्यांना एकदा जाऊन विचारून ये. त्याप्रमाणे रत्नाकर जातो व आपल्या कुटुंबियांना विचारतो की तुम्ही या पापात माझा भागीदार आहात ना. सर्वजण नाही असे उत्तर देतात. तो विचारात पडतो. पुन्हा एकदा नारद मुनींना भेटतो व त्यांना म्हणतो, मला शरण घ्या, मला उपदेश करा, मला या पापाचे प्रायश्चित्त करायचे आहे. त्याप्रमाणे नारद मुनी त्याला शरण घेतात व त्याला उपदेश म्हणून रामनामाचा जप करण्यास सांगतात. त्याप्रमाणे ते जप करतात. जपाचा तप होतो. तपाच्या वेळी त्यांच्या अवतीभोवती मुंग्यांची वारूळ निर्माण होते. तपाचे जेव्हा फलित होते त्यावेळी सप्तर्षी ऋषी तेथे येतात व त्यांना मुंग्यांच्या वारुळातनं बाहेर काढतात व मुंग्यांच्या वारुळाला संस्कृतमध्ये वाल्मिक असे म्हणतात, म्हणून त्यांना वाल्मिकी असे नाव पडते. त्यानंतर नारद मुनी त्यांना सर्व रामचरित्र कथित करतात व वाल्मिकी ते श्लोकबद्ध करतात. एका लुटारूचा महाकवी होते. या महाकाव्याची कीर्ती सर्व दूर पसरते व ते सर्वांसाठी एक आदर्श बनते. या महाकाव्यातसुद्धा एक कीर्ती नावाची व्यक्तिरेखा आहे, परंतु ती कीर्तीपासून कोसो दूर आहे. तिने आयुष्यभर कर्तव्याचे पालन केले. रघुकुलाची कीर्ती सर्वदूर पसरवणारी अशी ही श्रुतकीर्ती. श्रुतकीर्ती ही राजा जनक यांचे बंधू कुशध्वज यांची कनिष्ठ कन्या व शत्रुघ्नाची धर्मपत्नी. श्रुतकीर्ती ही अतिशय शांत आणि अंतर्मुख स्वभावाची होती. ती एक कर्तव्यनिष्ठ आणि आदर्श स्त्री होती. ती एक उत्तम प्रशासक म्हणूनही ओळखली जात होती. तिला भरतकलेत आणि पाककलेत विशेष आवड होती. तिला पर्यावरण आणि निसर्गाची विशेष रुची असल्यामुळे अयोध्येतील प्रत्येक बाग ती स्वतः निरीक्षण करीत असे व तेथील वृक्षांचे संवर्धनही करीत असे. ज्यावेळी श्रीराम व सीता वनवासाला गेले त्यावेळी रघुकुलातील सर्व रीत रिवाज परंपरा व यज्ञ यांचे तिने कसोशीने पालन केले. राजदरबारात येणाऱ्या सर्व ऋषीमुनी राजगुरू यांची ती योग्य प्रकारे आदरातिथ्य करत असे व सर्वांचा सन्मानही करीत असे. ती दानशूर होती. तिच्याकडे येणारा कोणीही कधीही भिन्मुख गेला नाही. ती सर्व मातांची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. भरत नंदीग्राम येथून राज्यकारभार पाहत असल्यामुळे प्रत्यक्ष राज्यकारभार हा शत्रुघ्नाला पाहावा लागेल व त्याची अर्धांगिनी म्हणून त्याच्या खांद्याला खांदा लावून राज्यकारभाराचे काम व कुटुंबाची सेवा उत्तम प्रकारे श्रुतकीर्ती करत असे. श्रुतकीर्ती ही अतिशय सत्शील, धर्मशील आणि सर्वगुण संपन्न अशी स्त्री होती. जेव्हा 14 वर्षानंतर श्रीराम आणि सीता वनवासातून परत आले त्यावेळी तिने सर्व अयोध्या सजवली व त्यांचे थाटात स्वागत केले. श्रीरामांचा राज्याभिषेक झाल्यानंतर जेव्हा श्रीराम राजा झाले व सीता युवराज्ञी झाली त्यावेळी तिने अतिशय निष्काम कर्मयोगिनीप्रमाणे अयोध्येचे सर्व अधिकार सीतेला बहाल केले. तिचा त्याग, समर्पण व कर्तव्य रघुकुल कधीही विसरणार नाही व तिने केलेल्या कर्तव्यामुळे रघुकुलाची कीर्ती वाढली व अशी ही आपली श्रुतकीर्ती. धन्यवाद.